तुम्ही जे काही टेक्निकल एज्युकेशन घेतलेलं आहे त्याचं आफ्टर कम्प्लिटिंग युअर डिग्री तिथं ह्यांचं एक लॅब आहे आणि या लॅबमध्ये ट्रेनिंग्स कम्प्लिशन केलं जातं. म्हणजे जसं आता मॅमने सांगितलं हँड्स ऑन ट्रेनिंग इथं तुम्हाला त्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि आफ्टर दॅट कोर्स यू गेट वन सर्टिफिकेट आणि प्लेसमेंट पण थ्रू ह्या एक्सलन्स सेंटर थ्रू तुम्हाला दिली जाते. आणि इन होम प्लेस म्हणजे कोल्हापूरमध्येच तुम्हाला इथं त्यांनी प्लेसमेंट दिली जाते. कारण तुम्ही जर बघितलं तर 35 म्हणजे कितीतरी याच्यामध्ये आपलं गोकुळ शिरगाव असेल किंवा शिरोली माइंड्स असेल कितीतरी आपल्या इंडस्ट्रीज आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंट दिली जाईल. ओके, आफ्टर कम्प्लिटिंग हिअर आता इथं आपली एक छोटीशी व्हिजिट होईल इथं सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आणि त्याच्यानंतर आपली एक फील्ड व्हिजिट होईल. ओके, सो ऑन बिहाफ ऑफ न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मी आपले IISc प्रेसिडेंट वरांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी मॅमना टोकन ऑफ लव्ह आपल्या इन्स्टिट्यूट तर्फे द्यावे. आपली इथं एक्सलन्स सेंटरला व्हिजिट प्लॅन केली होती. त्याची परमिशन आपल्याला मिळाली. फ्लॅगॉर मॅडम यांनी परमिशन आपल्याला घेऊन गेली आणि मॅडम काय आहेत त्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत आणि एक्सलन्स सेंटर उल्लेख केल्याप्रमाणे तुमच्यासाठीच केलेलं आहे. इंडस्ट्रीमध्ये पण ट्रेनिंग करावी आपण इंडस्ट्रीमध्ये जाऊन ट्रेनिंगमध्ये बघणार आहे. तर असं ही प्लॅन ॲक्टिव्हिटी असल्यामुळं आपण तर मॅडमने आपल्याला इथं चीफ ऑफिसर आहेत का त्यांनी आपल्याला एक परमिशन दिली आणि त्यांनी स्वतः रिसोर्स पर्सन प्रमाणे आपल्याला माहिती देणार आहे. त्यांनी व्हिडिओ दिलं. बाकीची पण सुद्धा ट्रेनिंग आपल्याला मिळेल हे आपण सगळ्यांनी शांतपणे समजावून दिलं. फाउंड्री इंडस्ट्री पूर्ण वर्ल्डमध्ये 3 कंट्रीज आहेत जे लीडर आहेत आणि इंडिया सेकंड लाईन. तुम्हाला हे माहिती होतं? आणि वर्ल्डचं म्हणते हां मी सेकंड नंबरवर आहे US बरोबर. थर्ड चायना आहे आणि आता फर्स्ट पण थोडंसं हे चालू आहे कारण फाउंड्रीचं जे आउटपुट आहे ते एव्हरी इयर चेंज होतं. आणि इंडियामध्ये खूप फाउंड्री हब्स आहेत. एक राजकोटला आहे, एक पुण्याला आहे, एक बँगलोरकडे आहे त्या साईडला आहे, एक आपल्या कोल्हापुरात आहे. आणि इंडियाचं 30% जे आउटपुट आहे ते कोल्हापुरातून आहे. ओके, सो यू शुड बी प्राऊड दॅट यू आर फ्रॉम कोल्हापूर. बिकॉज आपण कोल्हापूरमध्ये राहिल्यानंतर असं वाटतं कोल्हापुरात काय आहे, कोल्हापुरात काही एवढं जास्त टेक्नॉलॉजी नाही आहे, IT इंडस्ट्री नाही आहे. पण IT पेक्षाही जास्त मोठी आहे ते फाउंड्री इंडस्ट्री. ओके, आणि 1000+ इंडस्ट्रीज आहेत, स्मॉल स्केल, मीडियम स्केल आणि लास्ट पण झालेली आहे भरपूर कंपनीज. सो यू शुड फील प्राऊड. कोणी तुम्हाला विचारलं होतं स्कूलमध्ये संधी का घेत नाही असं व्हायला नको. कोल्हापुरात भरपूर संधी आहे. एवढंच आहे की मुलांना माहीत नाही. बिकॉज इट इज गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. सो गोकुळ शिरगावमध्ये ज्या काही कंपनीज आहेत त्यांचं एक असोसिएशन आहे. मग तुम्ही स्मॅकला गेला तर शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ज्याला म्हणतो, शिरोलीमध्ये ज्या काही कंपनीज आहेत तसे कोल्हापुरात एक 5-6 मोठे सब क्लस्टर्स आहे आणि हे सगळे सब क्लस्टर्स आपल्या कोल्हापूर फाउंड्री इंजिनिअरिंग क्लस्टर अंडर येतात. आणि हा जो फॅसिलिटी आहे ते कोल्हापूर फाउंड्री इंजिनिअरिंग क्लस्टरची फॅसिलिटी आहे. सो त्यामुळे आपला कनेक्ट सगळ्या कंपनीज बरोबर आहे जे ह्या क्लस्टरचे मेंबर्स आहेत. ओके, समजलं? सो आता हा कोल्हापूर फाउंड्री इंजिनिअरिंग क्लस्टर तर हा 2006 मध्ये सुरू झालेला. आपल्या सेंटरला सुरू जाऊन आता 3 वर्ष होईल. बट हा जो सब क्लस्टर आहे तो फार जुना आहे. फाईन. आणि हा सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण गोकुळ शिरगावमध्ये करतो म्हणून गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग सब क्लस्टर ह्याला मॅनेज करतो. सो जो विजन मी तुम्हाला सांगितलं ते स्टुडंट्स ट्रेनिंग होतं आणि इथल्या मुलांना इथल्याच लोकेशनमध्ये जॉब मिळाला. बरोबर आहे. आता आय शुड थँक युअर कॉलेज कारण फर्स्ट इयरमध्ये असताना तुम्ही इथं आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एक्सपोजर मिळणार आहे तो लास्ट इयर स्टुडंट्सपेक्षा जास्त मिळेल. तुमची प्रिपरेशन आतापासून सुरू होईल.
आणि तेच प्रयत्न तुमच्या कॉलेजकडनं सुरू आहे. दाभोळे सर आय नो हिम फॉर सो मेनी इयर्स. आय वुड से इज अ विजनरी अँड इनोव्हेटिव्ह पर्सन. कारण ते पुढं काय होणार आहे, स्टुडंटला काय लागणार आहे ते सगळं आता आज बघतात आणि तसं प्रयत्न असते त्यांचं की तुम्हाला ते द्या. सो यू शुड बी थँकफुल टू युअर कॉलेज, युअर डिरेक्टर, युअर प्रिन्सिपल, युअर फॅकल्टी. बिकॉज तुम्हाला आता ह्याचं इम्पॉर्टन्स कळणार नाही आजच्या डेटमध्ये की आता जाणूया आम्ही की काही इंडस्ट्रियल व्हिजिट आहे ते बघूया. अजून तर इंजिनिअरिंग व्हायला अजून एक 3 वर्ष आहे, 4 वर्ष आहे. सो तसं नाही आहे. तुम्ही म्हटले फर्स्ट इयरमध्ये मला जे काही शिकवलं गेलं कॉलेजमध्ये मी तेवढंच केलं. काय वेगळं ॲडिशन केलं, कुठला एक्स्ट्रा सर्टिफिकेट प्रोग्राम घेतलं, कुठलाही हँड्स ऑन एक्स्ट्रा ट्रेनिंग घेतली तुम्ही? एक लॉन्चपॅड आहोत. कोल्हापुरात ही एकमेव स्टेट ऑफ आर्ट ट्रेनिंग फॅसिलिटी आहे जिथे तुमचं करिअर पुढे नेण्यासाठी, नवीन संधीसाठी, कौशल्य वाढवण्यासाठी, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी लागणारे सर्व प्रशिक्षण आणि साधन उपलब्ध केले आहेत. आम्ही घेऊन येतोय फिनिशिंग स्कूल प्रोग्राम अँड एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स प्रोग्राम फॉर फायनल इयर स्टुडंट्स फ्रॉम BE इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड BTech. प्रशिक्षण आणि 6 महिने इंटर्नशिप बरोबर दरमहा 9,000 स्टायपेंड दिलं जाईल. नमस्कार, मी अमोल यादव. सोलारास या माझ्या कंपनीमध्ये मी सेंटर ऑफ एक्सलन्स मधील फिनिशिंग स्कूल मधले काही स्टुडंट्स एम्प्लॉय केलेले होते. तर त्या प्रोग्राम अंतर्गत जे ट्रेनिंग आणि अपस्किलिंग त्यांना दिलं गेलं होतं त्याचा नक्कीच आम्हाला फायदा झाला. आणि एम्प्लॉई आपला फार महत्त्वाचा घटक असल्यामुळे हे फार गरजेचं आहे. मग CNC ट्रेनर हार्डवेअर आहे, CNC टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर आहे, इलेक्ट्रिकल पॅनल्स आहे, इथं AC/DC ड्राईव्हचे ट्रेनिंग दिले जातात. इंडस्ट्री 4.0चं किट आहे, PLC वगैरे यूज करून इंडस्ट्री 4.0वर कसं काम करता येते. तर त्याचं एक छान आमच्याकडे प्रोग्रामसुद्धा आहे हाफ डेचं. टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा बरेचसे बॅचेस रन केलेले आहेत. इथं 3 बॅचची डिटेल आहे आणि ह्या टाटा टेक्नॉलॉजीजच्या प्रोग्रामला इथल्या कोल्हापुरातल्या सगळ्या कॉलेजेसमधनं ते काही स्टुडंट सिलेक्ट करतात आणि त्याची ट्रेनिंग आम्ही आमच्या सेंटरवर देतो. सो यू कॅन इमॅजिन द काइंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर दॅट वी हॅव दॅट टाटा टेक्नॉलॉजीजला पण आम्ही हे कनेक्ट करून घेतलेलं आहे. सो बरेचसे प्रोग्राम जे आहे ते ISO सर्टिफिकेशन आहे, येलो बेल्ट आहे, 5S आहे, कायझन आहे. हे सगळं तुम्हाला कॉलेजमध्ये थिअरेटिकली थोडंफार शिकवलं जाईल, करेक्ट. पण ह्या सगळ्या गोष्टींचे सर्टिफिकेशन असतं तुमच्याकडे गरजेचं आहे. कारण तुम्ही स्टँड आउट झाले पाहिजे जेव्हा तुम्ही एका कंपनीच्या इंटरव्ह्यूला जाता. तो ते सगळे 1000+ कंपनीशी आमचं कोलॅबोरेशन आहे. प्लस आमच्याकडे 100+ ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत आणि त्याच्या म्हणजे इन एडिशन टू दॅट मी म्हणणार की स्टुडंट स्पेसिफिक प्रोग्रामसुद्धा भरपूर आहे. सो असं नाही आहे की हा प्रोग्राम तुम्ही सांगितला आणि आमच्याकडे नसणार. सो वी हॅव ऑल दोज प्रोग्राम्स घेतात. सो पुढं तुम्ही कुठे दुसऱ्याकडे लोकेशनवर गेला किंवा इंडस्ट्रीला गेला तर मेक शुअर तुम्ही थोडी माहिती द्या सेंटरची घ्या किंवा त्या कंपनीची घ्या. त्याच्यामुळे कंपनीला पण वाटणार की अरे ह्या कॉलेजची मुलं शाळा आहे, त्यांनी काहीतरी आधी रिसर्च केलेला आहे, करेक्ट, आणि ते मग विजिटला आलेले आहात. येस ऑर नो? सो व्हॉट डिफरन्स डज इट मेक इन युअर करिअर? हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला. यावर्षी आम्ही सर काय केलेलं आहे, त्या 6 महिन्याच्या इंटर्नशिपमध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला त्यांना 9,000 स्टायपेंड केलेलं आहे. ओके, आम्ही त्यांना अप्रेंटिसशिप असं हे ॲक्टमध्ये त्यांना रजिस्टर करून त्यांना सर्टिफिकेट ऑफ प्रोफिशन्सी पण देणार आहे. हां, बट आम्ही हा प्रोग्राम फुल फ्रीमध्ये करत नाही आहे, कारण फ्रीमध्ये दिलं तर त्याचं काही व्हॅल्यू राहत नाही आहे. सो आम्ही काय केलं आहे, 4,500 पर मंथ फी ठेवली आहे. सो 6 महिने तुम्हाला 4,500 ह्याची फी भरायची, प्लस तुम्हाला 4,500 स्टायपेंड. करेक्ट. आणि तुम्ही असं डायरेक्टली कुठल्याही कॉलेजला आणि कंपनीला गेला तर तुम्हाला कुठलीही कंपनी स्टायपेंड देत नाही, कारण तुम्हाला इंटर्नशिप देतात तेच मोठी गोष्ट आहे. कारण इंटर्नशिपला तुम्ही जेव्हा जाता तिथे त्यांना शिकवलं पाहिजे तुम्हाला, राईट. त्याचा तुमचा काय उपयोग तिथं. सो हे सगळं बघून आम्ही
जो छान प्रोग्राम तयार केलेला डोंट वरी एक आता फर्स्ट इयरमध्ये आहात अजून एक 3 वर्षानंतर तुम्हाला हे इंटर्नशिपची संधी मिळेल. हे रॉ मटेरियल आहे आणि हा फिनिश प्रोडक्ट आहे. रॉ मटेरियल काय इथं त्यांनी होल ड्रिलिंग केलं आहे आणि त्याच्यामध्ये टॅपिंग केलं. टॅपिंग म्हणजे काय थ्रेडिंग तयार करणं, त्याच्यामध्ये काहीतरी नट बोल्ट बसणार आहे. हा थ्रेडिंग आहे, नंतर ड्रिलिंग केलं नंतर त्याच्यामध्ये थ्रेडिंग केलं. हे सगळे या म्हणजे टूल आहे, टॅपिंग टूल आहे जे थ्रेडिंग हा इंटरनल थ्रेडिंग त्याच्यामध्ये तयार आहे. मेकॅनिकल प्रोसेस आहे आणि काही असे काही कॉम्पोनंट जे आहेत मास प्रोडक्शन नाही आहे, कमी आहेत, स्पेशल आहेत, त्यासाठी मी मशीन्स वापरतो. आणि पूर्णपणे ऑपरेटरच्या स्किलवरती हे मशीन चालते, म्हणजे यांचा अनुभव आणि स्किल फक्त म्हणजे काही सीएनसी जे कंट्रोलर्स वगैरे भेटतात ॲक्सिडेंट सेंटरला त्याच्यामध्ये ऑपरेटरची स्किल लागत नाही. जॉब लावायचं काढायचं ते मात्र